सर्व पत्रकार बांधवाचं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया या सर्वांचं मी आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतोय आणि या पत्रकार परिषदेला मी सुरुवात करतो। एक महिन्यापूर्वी मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, ती हत्या माणुसकीला, मानवतेला काळिंबा फासणारी होती। कुठलाही माणूस ही हत्या पाहिल्यानंतर हेलावून जाईल, त्याचं मन हेलावून जाईल, त्याचं हृदय हेलावून जाईल, पिळून जाईल। अशा पद्धतीचं हत्या या जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला काळिंबा फासणारी हत्या काही गुंडांनी घडवून आणली आणि या हत्येचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर झाला। मी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मसाजोगला भेट दिली आणि त्या घटनेचा निषेध करून आम्ही रस्त्यावरती आंदोलन केली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच्या कमी कुठलीच शिक्षा होता कामा नये, ही आमची भूमिका आहे, नव्हे तर ही सर्वांचीच भूमिका आहे। परंतु या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जनमानसाची जनभावना आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये काही तथाकथित लोकप्रतिनिधी या प्रकरणाला डायव्हर्ट करत आहे। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे का? तर 100% आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे का? तर 100% संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या फॅमिलीला न्याय मिळाला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदली पाहिजे का? तर 100% या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदली गेली पाहिजे। परंतु काही ठेकेदार इथं जन्माला आले, 3-4 ठेकेदार आहेत। त्या ठेकेदारांनी मला वाटतंय याची सुपारी घेतली। या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली असं माझं मत बनलंय। तर हे प्रकरण दुसरीकडे डायव्हर्ट करून मूळ आरोपींना याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आहे। माझं म्हणणं असं आहे, एसआयटी लागलेली आहे, सीआयडी लागलेली आहे। सीआयडी आणि एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीचा तपास करतायत। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। या न्यायप्रविष्ट असतानाही चमकोगिरी करण्यासाठी, स्वतःला चमकवण्यासाठी आणि व्यक्तिगत द्वेषापोटी, जातीय द्वेषापोटी काही मंडळी प्रकाश सोळंके पासून ते
संदीप क्षीरसागरापर्यंत हे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी धनंजय मुंडेवर आरोप करून या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं तर म्हणणं असं आहे की कोणी किती मोठा आरोपी असो हा सुटता कामा नाही. परंतु तपास यंत्रणा तपास करत असताना त्यांना डायरेक्शन देणं, यांना आरोपी करा, त्याला आरोपी करा, त्याला जेलमध्ये टाका, याला जेलमध्ये टाका, मला वाटतंय पोलिसांची किंवा न्यायालयाची काहीही गरज या जिल्ह्यामध्ये उरलेली नाही. केवळ ह्या 3 लोकांनी त्याचा ठेका घेतलाय. तेच न्यायाधीश बनतात, तेच पोलीस अधिकारी बनतात, तेच SIT बनतात, तेच CID बनतायत आणि तशा पद्धतीनं अधिकाऱ्यावरती जबर घालण्याचा प्रयत्न करतायत. बरं, जे आरोप करतायत त्यांची पार्श्वभूमी पाहिली का तुम्ही? जे आरोप करतायत धनंजय मुंडेवरती ज्यांनी आरोप सुरू केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे? हे टक्केवारीखोर, हे क्रिमिनल. तुम्ही जर माजलगावच्या आमदाराला पाहिलं तर 307 त्यांच्यावरती आताच गुन्हा दाखल झाला होता. 307 त्यांच्यावर, त्यांच्या पत्नीवर आणि काही लोकांवरती. एका शेजूळ नावाच्या, काय नाव त्या शेजूळ, अशोक शेजूळला जीव मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, कारण ते अशोक शेजूळने यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता म्हणून. आणि मी जर त्यांचे प्रकरण बाहेर काढले ना तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा पुरणार नाही, तोंड दाखवता येणार नाही. एका महिलेचे प्रकरण सुद्धा अशाच पद्धतीने दडपलं आणि माजलगाव मध्ये कुणीही त्याच्यावरती आवाज उठवला नाही. आणि संदीप क्षीरसागरांनी तर बोलूच नये, त्यांचा दहशतीचा काळा कुट्ट इतिहास आहे, काळा कुट्ट इतिहास आहे. क्षीरसागर घराण्याचा काय इतिहास आहे मला सांगायची गरज नाही. आणि त्यांनी बीड जिल्ह्याच्या दहशतीवरती बोलवा, अरे या जिल्ह्यामध्ये लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतायत, आम्हाला गुन्ह्या गोविंदाने नांदायचंय. हा जिल्हा माणसांचा जिल्हा आहे, हा गुंडांचा जिल्हा नाही. हा जिल्हा माणसांचा जिल्हा आहे. गुंड बोट्यावर मोजण्या इतके असतील, पोलीस त्यांना सरळ करतील, कायदा सुव्यवस्थेने पोलीस सक्षम आहेत. तुमचा पोलिसावर विश्वास आहे की नाही? गृह खात्यावरती विश्वास आहे की नाही? आणि माझं सुरेश धसांना सुद्धा, माझे ते मित्र आहेत, त्यांना माझं हे तुमच्या मार्फत आव्हान आहे, जरा त्यांनी सबुरीनं घ्यावं. आपल्याही खाली खूप मोठा अंधार आहे. कृपा करून आम्हाला तो अंधार बाहेर काढायला लावू नका. आमची विनंती आहे की आता त्यांचा इतिहास सांगायची वेळ आणू नका. तुमचं व्यक्तिगत भांडण आहे धनंजय मुंडेजी सोबत किंवा मंत्री महोदय धनंजय मुंडे सोबत, ते व्यक्तिगत भांडण तुम्ही व्यक्तिगत करत राहा, आमचं काही म्हणणं नाही. व्यक्तिगत आरोप तुम्ही दोघांना समोरासमोर भेटून काय आरोप एकमेकावर करायचे ते करत राहा. परंतु देशमुख फॅमिलीच्या आड येऊन देशमुख फॅमिलीला त्याचं माध्यम बनवू नका. मला वाटतंय देशमुख फॅमिलीने आणखीही धनंजय मुंडेवरती एकही आरोप केलेला नाही. आणि धनंजय मुंडेने स्पष्टपणाने सांगितलं, वाल्मिक कराड त्यांचा कार्यकर्ता आहे का जवळचा आहे का? त्यांनी सांगितलं की 100% माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि माझा कार्यकर्ता होता, असं सांगितलेलं. लपून ठेवलंय का? नाही लपून ठेवलं. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बेछूट आरोप केले जातात. आणि जर
या तिन्ही चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना माझं आव्हान आहे की जर तुम्ही स्वतःची चमकोगिरी बंद करून बेछूट आरोप करून या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र नाही थांबवलं तर आम्ही रस्त्यावरती आंदोलन करू. आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू. आता हे बंद करा. आमचा जिल्हा पुरोगामी जिल्हा आहे. बीड काय बिहार नाही. घटना झाली, काळीमा फासणारी घटना झाली, प्रचंड वेदना देणारी घटना झाली. संतोष देशमुखांवरती झालेली घटना अत्यंत प्रचंड वेदना देणारी घटना घडली. परंतु तो जिल्हा बिहार झालेला नाही. आणि बिहार म्हणून आता मी दिल्लीला होतो, पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो. बीड मला विचारलं कहां से आए हो, तो बीड बीड जो बिहार से भी खतरनाक बना है. हे मी म्हणत नाही मीडियानं बनवलं, मी म्हणत नाही हे नेत्यांनी बनवलंय. मी मीडियाला दोष देत नाही. नेते जे बोलतात हे तथाकथित नेते, हे कथित नेते जे बोलतात ते मीडियामध्ये येतं आणि त्याचा परिणाम एकूणच म्हणजे सामाजिक जीवनावर होतो, त्या जिल्ह्याच्या माणसावरती होतो. बीड जिल्ह्याची माणसं जर बाहेर गेली तर लोक बीड म्हटलं की दचकू लागलेत. आणि तशी परिस्थिती नाही. आम्ही सांगितलं ती परिस्थिती नाही. ती घटना मसाजोग या गावात झालेली आहे, केज तालुक्यात झालेली आहे. याचा अर्थ बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये दहशत आणि बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये खून पडतायत, हत्या होत आहेत असा प्रकार नाही. आता मी मुद्द्यावरती येणार आहे. आता त्या फॅमिलीला, देशमुख फॅमिलीला आधार देणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. इव्हेंट नाही. इव्हेंट केला जातोय, फॅमिलीला समोर आणून इव्हेंट केला जातोय. त्यांनी त्यांचं मत मांडलं, आता त्यांना त्यांच्या जागेवरती राहू द्या. त्यांची संतोष देशमुखाची पत्नी बीएड वगैरे काहीतरी झालेली आहे, तिला मुख्यमंत्र्यांकडून किंवा या सरकारकडून नोकरीत सामावून घेता येतं का, त्यांचं पुनर्वसन करता येतं का, मुलांचं शिक्षण करता येतं का. त्यांच्या मुलांचं शिक्षण सोडलं, त्यांच्या मुलांच्या, आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी त्यांना बाहेर आणताय. यांनी स्वतःचे मुलं कधी बाहेर आणले नाहीत, दुसऱ्यांच्या मुलांना कशाला बाहेर आणता. आणि माझा मुद्दा असा आहे, शेवटचा माझा मुद्दा असा आहे, ज्या पवन चक्क्याच्या कंपन्यामुळं खुनासारख्या आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडतायत, त्या कंपन्याच आमच्या बीड जिल्ह्यात नको. कंपन्या लोकांना सुविधा देण्यासाठी आहेत का माणसं मारण्यासाठी आहेत. माणसंच मारणार असतील तर आम्हाला अशा सुविधा नकोय. म्हणून मी आज स्वतः आंदोलन करणार आहे की बीड जिल्ह्यातल्या पवनचक्क्या बंद करा. ज्या झाल्या त्या ठीक आहे, आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये कुणी कुणी काय केलेलं आहे, हे सगळं आमच्याकडे इतिहास आहे, आमच्याकडे माहिती आहे. याचे लोकप्रतिनिधी असतानाही याचे दलाल कोण कोण आहेत, दलाली कशी घेतली. हा काय पहिला मर्डर नाही, पवनचक्की मधला हा पहिला मर्डर नाही. याच्या अगोदरही आष्टीमध्ये बुट्या गायकवाडचा मर्डर पवनचक्कीमुळे झालेला आहे, हे मी मुद्दा होऊन सांगतोय. आता कुणी केला काय केला हे मी सांगणार नाही, या खोलात मला जायचं नाही. पण ह्याच वादातून त्याला गोळ्या घालून त्याचे तुकडे तुकडे करून मी त्याचा साक्षीदार आहे. पहिला व्यक्ती मी आहे पोलीसच्या अगोदर बुट्याच्या गावामध्ये जाऊन बुट्याचा मर्डर पाहणारा पहिला मी व्यक्ती आहे. अशाच पद्धतीचा त्याचा मर्डर झाला होता. एवढंच होतं
तो भिल्ल होता, म्हणून त्याच्यावर आवाज उठला नाही. आणि त्याच्यावरती आवाज उठला नाही, म्हणून पवन चक्क्याच आम्हाला नकोय. आणि आता बीड जिल्ह्यामध्ये हे ढोंग नाटक नौटंकी चालू देणार नाहीत, ह्या तथाकथित नेत्यांची चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाहीत आम्ही आता यांची नौटंकी. ही नौटंकी बंद करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. यानंतर जे काही मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारला निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा, परंतु या प्रकरणाची संतोष देशमुखच्या हत्येची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी सापडतील त्या सगळ्या आरोपींना जेलमध्ये घालण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. हा जिल्हा तुमची नौटंकी पाहण्यासाठी किंवा तुमचं नाटक पाहण्यासाठी नाही किंवा तुमचा इव्हेंट पाहण्यासाठी नाही. याचा इव्हेंट तुम्ही करू नका किंवा लोकांना हसवण्यासाठी मजाक करण्यासाठी हा संतोष देशमुखांचा मर्डर नाही. अत्यंत सिरियस गोष्ट आहे आणि ती सिरियस गोष्ट आपण सिरियसपणे घेतली पाहिजे असं माझं तथाकथित नेत्यांना आव्हान आहे. मजा करू नका. मी रोज टीव्ही पाहतोय, रोज कुठल्या ना कुठल्या तरी टीव्हीवर येण्यासाठी हे सगळं चालू आहे. रोज मीडियामध्ये छापून येण्यासाठी हे सगळं चालू आहे. प्रिंट मीडियावरती छापून येण्यासाठी सगळं चालू आहे. माझा हा म्हणजे गांभीर्यपूर्वक आरोप आहे आणि म्हणून मी आपल्या मार्फत परत एकदा त्यांना सबुरीचा सल्ला देतोय की आता बीड जिल्ह्यातल्या जनतेला शांततेने राहू द्या, शांततेने जगू द्या. आम्ही माणसं आहोत, आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. तुमचं राजकारण तुम्ही तिकडे काय त्या राजकारणाचे तुम्हाला 3-13 वाजवायचे ते तुमचं तुम्ही राजकारण करा, नाही तर नका करू. कुणाला मंत्री व्हायचे तर व्हा, नाही तर नका हो. आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या जगण्याला काही फरक पडत नाही. आमच्या लिव्हिंग स्टँडर्डला काही फरक पडत नाही. जे करायचे त्यांनी करत बसावं, परंतु लोकांना जगू द्यावं. याचं राजकारण कोण नाही. या जिल्ह्यामध्ये का कधी नव्हे तेवढा जातीवाद सुरू झालेला आहे. कुणीतरी म्हटलं फिरू देणार नाही का? हो, तुमच्या घरचे रस्ते आहेत का फिरू देणार नाहीत? म्हणजे या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये लोकशाही आहे. मला जसा फिरण्याचा अधिकार आहे तसा पत्रकारांना सुद्धा मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार या देशाच्या संविधानाने, या देशाच्या लोकशाहीने दिलेला. फिरू देणार नाही म्हणजे तुम्ही ठेका घेतला का फिरण्याचा? तुम्ही जर लोकांना फिरू देणार नसाल तर तुम्हाला लोक कसे फिरू देतील? इथं अडवण्याचा कोणालाच अधिकार नाही. आणि जे कोणी अशा जाहीरपणे धमक्या देत असतील त्यांच्यावरती गुन्हे सरकारने दाखल केले पाहिजेत आणि त्यांची रवानगी जेलमध्ये केली पाहिजे. चालणार नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरी विचार सांगणारी माणसं आहोत. आमचा विश्वास शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही घाबरणार नाहीत. अजिबात कुणाच्याच बापाला घाबरणार नाहीत. या जिल्ह्यामध्ये जेवढा जातीवाद कधी झाला नाही तेवढा जातीवाद या जिल्ह्यामध्ये या 5-6 महिन्यामध्ये सुरू झालेला आहे. आणि हा जातीवाद इथल्या जनतेला नको आहे. बीड जिल्ह्यातल्या जनतेला हा जातीवाद नको आहे. बीड जिल्ह्यातली जनता गुन्ह्या गोविंदानं भावाभावाप्रमाणे वागणारी जनता आहे. त्यांना हा प्रकार नको आहे आणि म्हणून माझं त्यांनाही सांगणं आहे, धमक्या देणाऱ्यांना आणि सरकारलाही विनंती आहे, जे जे कोणी धमक्या देणारे आहेत त्या धमक्या देणाऱ्यांना
जेलमध्ये टाकण्याचं काम सरकारनं करावं असं मी आपल्या मार्फत सरकारला आव्हान करतोय, विनंती करतोय. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. प्रकाश सोळंके यांच्यावर महिलेबद्दल आपण बोलला, विधानसभेला किंवा त्या महिलेला ज्यावेळेस दाबलं त्यावेळेस आपण का उपस्थित केलं नाही त्या महिलेला न्याय देण्यासाठी? आपण प्रॉपर माजलगावच्या महाराष्ट्राच्या आपण नेतृत्व करता. नाही, मी महिला माझ्या संपर्कात आली नाही. त्या महिलेला दुसरीकडे कुठंतरी काही दिवस लपवण्यात आलं म्हणून महिला माझ्या काही संपर्कात आली नाही. परंतु हे जर बंद नाही झालं तर निश्चितपणे मी महिलेला संपर्क करील आता. आणि तो काय अर्ज खोटा नाही. पोलीस स्टेशनवर रेकॉर्डवर अर्ज आहे, डीवायएसपी कार्यालयामध्ये अर्ज आहे त्या महिलेचा. नाही, आता माझं म्हणणं आहे की आता मागचे कुटाने त्यांनी काढू नयेत किंवा त्यांनी आता स्वतःचं मंत्रिपद नाही मिळालं म्हणून दुसऱ्याचं मंत्रिपद गेलं पाहिजे, ही जी त्यांची मानसिकता आहे ती बंद झाली पाहिजे. माजलगावला मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांचं घर जाळलं, ते दलित कार्यकर्ते भरपूर जण त्यावेळेस गुंतवले. नाही, दलित कार्यकर्ते गुंतवले नाहीत, परंतु मराठा राजे कांबळे नावाचा कार्यकर्ता होता, तो त्या ठिकाणी नितीन दादा नाईक यांच्यासोबत गेला होता. ठीक आहे, पण नाव घेतलं सर. आणि विशेष म्हणजे आपण त्यावेळेस त्यांच्यासोबत होतात आणि त्या विधानसभेला 2023 त्यांच्यासोबत नव्हता. झालं तुमचं? एकात एक 2-4 नका विचारू, 2च विचारा. बरं, ठीक आहे, सांग. आता आपण फक्त ही पत्रकार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून घेतली का? त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे साहेब यांच्या पत्रकार परिषदेत सांगायचं त्यांचे जेव्हा मागण्यात मोठभरे साहेबांचं ज्या पत्रकार परिषद आहे मला माहित नाही, त्याच्यात मला मी सांगू शकत नाही. पण आता मला एक प्रश्नाचे उत्तर देऊ का? सर, एकच मिनिट. गुट्ट्या मर्डर केस मध्ये न्यायालयामध्ये मग आपण ती बाजू का मांडली तिथं गेला त्याच्या घरात म्हणजे घटनास्थळी, परंतु नंतर त्याच्यावर का होतो? आणि शेवटचा प्रश्न की आपल्याकडे दलित समाज हा महाराष्ट्रातून एक वेगळ्या नजरेतून बघतो. मराठा वंजारी वादामध्ये दलित नेत्यांनी पडणं कितपत योग्य आहे आणि प्रश्न संपवायच्या अगोदर आपण आता पत्रकार परिषद घेत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोला, परभणीच्या प्रकरणावरती बोला नाही, काय म्हणतात? जन आक्रोश कोणत्या कारणाने त्यामध्ये जातीवाद मी जन आक्रोश मोर्चामध्ये कालच सामील होतो. ज्यांना माहिती नसेल पत्रकार साहेबांना, मी कालच सामील होतो आणि मी सगळ्यात अगोदर परभणीलाही भेट देणारा, परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणारा, सगळ्याच आंदोलनामध्ये सामील होणारा, माजलगाव बंद करणारा, बीड जिल्ह्यामध्ये अनेक शहरं आम्ही बंद केलेली आहेत आणि त्यामुळं मी त्याच्यावर बोलत नाही. आज तुम्ही ऐकलं नसेल कदाचित, माझं ट्विटर, माझं फेसबुक, माझा सोशल मीडिया, हा माझा आजची पत्रकार परिषद हे बीड जिल्ह्यापुरती आहे आणि बीड जिल्ह्यापुरतच मी बोलतोय. आणि आपण केलेले इतके प्रश्न उपस्थित केले ते माझ्या डोक्याच्या बाहेर गेले. त्यामुळं माझं म्हणणं आहे की एका पत्रकारांना विनंती आहे की एका पत्रकाराने एकच प्रश्न करावा, म्हणजे मला सविस्तरपणे त्याच्यावरती बोलता येईल किंवा माझं मत मांडता येईल. एक प्रश्न केला तर आता एका प्रश्नाचं त्यांच्यावर एकच उत्तर देतोय की प्रकाश दादा सोळंकेनी स्वतःचं मंत्रिपद त्यांना न मिळाल्यामुळं हे चालू केलेलं आहे आणि त्यांना ते टक्केवारीमध्ये खूप महाग पडेल. दुसरा तुम्ही सांगितलं या जिल्ह्यातल्या, मला वाटतं तुम्ही मला पाहिलं नसेल पण या जिल्ह्यातले सगळे पत्रकार गेल्या 20-25 वर्षापासून मी गोपीनाथ मुंडे साहेबांचं ऐकून कधी केलं नाही. तर धनंजय मुंडे माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटलं की एखाद्या माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणीतरी करतंय, एखाद्या बहुजन समाजातल्या माणसाला टार्गेट केलं जात आहे, तर मी तिथं त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम करतो. ठीक आहे, बोला. नाही, मी म्हणालो की जातीवाद फैलवला गेलेला आणि कोणी करतोय असं म्हणाल नाही. जातीय वातावरण तयार झालेलं आहे. मला वाटतंय जे कोणी धमकी देणार आहे की मी याला फिरू देणार नाही, मी त्याला फिरू देणार नाही, त्याचा मी असं करेल, घरात घुसून मारू, अरे हे काय तालिबान आहे का? एक मिनिट, अफगाणिस्तान आहे का? हे अफगाणिस्तान आहे का?
स्टेशनमध्ये धमकी देत त्यावेळेस तुम्ही मग हो, संतोषच्या भावाच्या पाठीशी मी उभा आहे. नाही तुम्ही आता काय म्हणाले धमकी देतात, मग आता हे धमकी देते त्याच्यावर तुम्ही काय बोलणार? मला माहित नाही त्याला धमकी दिलेली, मला माहितच नाही. मला माहित मीडियामध्ये आले त्याच्याबद्दल काय बोलले आपण? मी त्याच्याबद्दलच नाही, पण अख्ख्या महाराष्ट्राला धमकी द्यायची असेल तर हे चालणार नाही. ठीक आहे, संतोषला जर त्याच्या पोलिसांनी धमकी दिली असेल तर त्या तांदळे नामक सरपंच कोणीतरी आहे त्यांनी धमकी दिली, मला माहिती कारवाई झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी तांदळेवरच काय, तांदळेच्या बापावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर तुम्ही म्हणलात आता की जोपर्यंत साळुंके आरोप करणं बंद करत नाही, त्यांनी बंद नाही केलं तर मी महिलेच्या संपर्कात येईल आणि त्यांनी अगर आरोप चालू ठेवले तर मग तुम्ही त्या महिलेच्या न्यायासाठी काही करणार नाहीत का? करणार नाही. मग आजपर्यंत का नाही केलं? आज त्यांनी ती महिलाच गायब झाली. मग आता तुम्ही आता पण काय म्हणतात की ज्या वेळेस ते आरोप करणार बंद करणार नाही तोपर्यंत मी गप्प बसेल. आणि गप्प बसेल म्हणलं नाही मी, म्हणलात ना तुम्ही रेकॉर्ड आहे. तुम्ही काय म्हणणार की जेव्हा त्यांनी अगर आरोप करणं बंद नाही केलं तर मी महिलाच्या संपर्कात येईल आणि आरोप करणं चालू ठेवलं तरी महिलाच्या संपर्कात येईल. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धमक्या कोणी दिल्या ती. नाही, जिल्ह्यामध्ये एक मिनिट, जिल्ह्यामध्ये एका जातीला टार्गेट नाही तर एका वर्गाला टार्गेट केल्या जात आहे आणि ते वर्गाला टार्गेट करून इतर समाजावर दहशत बसवण्याचा हा प्रयत्न दिसतोय असं मला वाटतंय. सर, आष्टीमध्ये जो पवन चक्कीच्या प्रकल्पामध्ये जो काही मर्डर झाला त्यामध्ये तुम्ही सांगितले की भिल्ल समाज हा कमी समाज आहे, तुम्ही काय आवाज उठवला? मीच आवाज उठवला होता. आता सगळ्यात जास्त आवाज 2 महिने मी उठवला. जेवढं माझ्याकडे माझी क्षमता होती, मी जेवढं काम करत होतो तेवढं मी काम केलं. जेवढी माझी क्षमता होती तेवढं मी काम केलं. ते तथाकथित नेत्यांना सुद्धा माहिती आहे, चांगलं माहिती आहे की मी किती आवाज उठवला ती त्या प्रकरणामध्ये. नाही, आमचं स्वरूप असेल की आम्ही पवन चक्कीचे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि सांगणार की आता आमच्या जिल्ह्याला गरज नाही, महाराष्ट्रालाही गरज नाही आता पवन चक्कीची, तर महाराष्ट्रालाही गरज नाही पवन चक्कीची. अशा पद्धतीचं आम्ही त्यांच्या समोर आंदोलन करू. माणसं मरणार असतील तर अशा कारण उस्मानाबाद जिल्ह्यातही तसेच प्रकार झालेले आहेत. काळ्या स्कॉर्पिओ घेऊन त्यांचे दलाल फिरू लागलेले आहेत. शेतकऱ्यांना एक तर लुटल्या जातं, शेतकऱ्याचा फायदा होत नाही, गोरगरिबांचा फायदा होत नाही. एक तर त्यांचा फायदा होतो, दलालांचा फायदा होतो आणि कंपनीचा फायदा होतो. माणसं मात्र गोरगरीब माणसं मारले जातात. त्या महिलेच्या बाबतीत साहेबाकडून जो अत्याचार झाला पारधी समाजाच्या महिलेवर झाला त्याचे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळे व्हायरल झाले. मग तुम्ही आतापर्यंत त्या महिलेसाठी आमच्या जिल्ह्यामध्ये पवन चक्की प्रकल्पात नको, मात्र 2 दिवसापूर्वी बीडचे पोलिसांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांना सुरक्षा पोलीस अधीक्षकांना महासंघाला भेटणार. केवळ मीडियाचाच प्रश्न नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवन चक्कीच्या नावाखाली खून हत्या होऊ लागलेल्या आहेत. एक तर खून हत्या थांबवा, एक तर त्यांच्या बाजूने उभा राहा, नाही तर जनतेच्या बाजूने उभा राहा. सर, जे पवन चक्कीवर तुम्ही बोलता आष्टी बीड मध्ये खंडणी मागणी पवन चक्की कालच्या प्रकरणात माहिती का पवन चक्की खून होत असतील, माणसं मत असतील, समाजामध्ये होत असेल, जगणच होत गुंडगिरी नेता म्हणून गुंडगिरी करतात तेच म्हणते.
मुद्दा बघताय. 2, 3, 4 तुम्ही तुमच्या त्यांच्यात काय आधार आहे, किती गुंड आहेत? म्हणजे सगळे राजकारण गुंडच आहेत का जिल्ह्यात? मी सगळं राजकारण नाही म्हणलं, हे तीन हे जे तिघ जण आहेत. माझं बापू बोलले, तिथं बोलले, तुम्हीच बोलले. हो. बरं, आता किती आमदार? बरं, आता किती आमदार? ते 3 झाले, ते 3 बोल. हो, बरोबर आहे. म्हणजे सगळे उघाडीतले गुंडच आहेत का? किंवा गुंडांनाच हे करतात का? किंवा त्यांच्यामुळे बाहेर अशी प्रतिमा चालली आहे का की ही चांगली आहे? माझं तर म्हणणं असं आहे की ज्या तथाकथित नेत्याने बीड जिल्ह्याच्या गुंडगिरीबद्दल खोटं लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे प्रतिमा अशी वाईट झालेली आहे बीड जिल्ह्याची. पण तुम्ही ते सुद्धा त्याच पार्श्वभूमीची असे म्हणाला की सांगतोय मग सगळेच तसे आहेत तुम्हाला? सगळे तसे नाहीत असं म्हणलं ना मी, सगळेच खोटं तसे. बरोबर आहे साहेब. एकेकाळी आज जे मंत्रिपदासाठी त्याची प्रतिमा मलिन करताय, म्हणजे तुमच्या भाषेचे तथाकथित नेते प्रकाश सोळंके असतील किंवा घरात घुसून मारू असं म्हणणाऱ्यांचा तुम्ही जो उल्लेख केला, त्या सगळ्यांच्या त्या भूमिका, यापूर्वीच्या भूमिकांचा तुम्ही त्यावेळी समर्थन केलेलं आहे. मग तुमचं मित्रच आहे का की तुम्ही त्याचं समर्थन? नाही, मी समर्थन, मी मराठा या गोष्टीचं नाही. ओके. पण आपण ज्यांच्या काहीतरी एखाद्या भूमिकेचं समर्थन करतो ते पुन्हा शेवटीकडे पळतात. तुमचं मित्रच आहे व्हायला गेलं का? नाही, आमचं मीठ आमचं मीठ आणि आहे का नाही त्याच्यापेक्षा जे म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू, ते काही मराठा आरक्षणाचे ठेकेदार नाहीत. मराठा आरक्षण गोरगरीब मराठ्यांना मिळालं पाहिजे, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. सामान्य मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे, सामान्य मराठ्यांच्या मुलींना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांची आरक्षणातून प्रगती झाली पाहिजे, या मताचा मी आहे. केवळ कोणी म्हणतोय, कोणी ठेकेदार झालाय, त्याच्यासाठी मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो नव्हतो. त्या आंदोलनामध्ये मी पहिल्यापासून होतो, आताही त्या आंदोलनाच्या पाठीशी मी आहे, मराठा आरक्षणाच्या पाठीशी. विष्णू साठे म्हणाला की 2 कोटीच्या खंडणीसाठी माझ्या फोनवरून आणि त्यांना बोलले होते. बोलले असतील तर म्हणून तर जेलमध्ये टाकला. परळी ह्याच्यापेक्षा खतरनाक आहे का आष्टीपेक्षा काय? परळी मला सांगा की वाल्मिक अण्णाला जेलमध्ये कशामुळे टाकलंय? नाही, पण वाल्मिकांना हे धनंजय मुंडेच्या निकटवर्ती आहे. जर कोणत्याही स्टेशनला जर नवीन पीआय गेला तर त्याला एसपीच्या अगोदर वाल्मिकांना सुरू करावं लागतं. त्याच्यामुळे तिथं जर फिर्याद देणार आहे की ऍट्रॉसिटीचा कर्मचारी म्हणजे फिर्यादी गेला तर तो कर्मचारी त्या ठिकाणी त्याची ऍट्रॉसिटी दाखल करून घेत नव्हता. नाही, मला तर असा कुठं प्रकार अॅट्रॉसिटी दाखल नाही केलंय. त्यांनी माझ्याकडे यावं, अॅट्रॉसिटी कशी दाखल करायची ते मी सांगतो. मग ते कोणी मंत्री असू द्या, नाही तर मुख्यमंत्री असू द्या, नाही तर देशाचा गृहमंत्री असू द्या, अॅट्रॉसिटी कायदेशीर असेल, खरंच त्याच्यावर अन्याय झालेला असेल तर मी ती अॅट्रॉसिटी दाखल करून घेतो. अॅट्रॉसिटीचा अधिकार आहे. माझ्या ह्याच्यात नाही, मला माहित नाही, कारण कुठं नाही झालं ते मला सांगा, मी करून देतो, आताही करून देतो. 3 आमदारांच्या संदर्भात मांडली जी, त्यांच्यावर जे आक्षेप उत्तर आहे सिद्धार्थ सोनवणे तिकडे चालू आहे त्यांचं बोलणं. खासदार देखील बीड जिल्ह्याचे या प्रकरणामध्ये आपले वक्तव्य करतायत, त्याबद्दल आपण काही बोलू नाही. तर ते बोलणे योग्य आहे? कुणाचं? हे खासदार बीड खासदारही तसेच आहेत. आपण काही उत्तर मी बोलत असताना ह्या तीन लोकांना, जो मीडिया 3 लोकांना जो उचलतो ना, या तिघांना तो मीडियात नेहमी जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ह्या 3वर बोललो. खासदार तरी कुठं धुतल्या तांदळासारखा आहे. खासदाराचा 25 वर्षापूर्वी बघितलं तर खासदाराला फिरायला मोटरसायकल नव्हती. आज खासदार हजारो करोडचा मालक आहे. काय उभं चालू का? तुमच्याकडे काय आले नाही? 30 वर्षापासून पत्रकारी करताना तुमच्याकडे 10 लाख रुपये नाही तर यांच्याकडे मला माहिती नाही ते खंडाने वाटप करायचं. मी निवडणूक झाल्यावर नाही, ऐका, मी दर 3 महिन्याला लंडनला जातो. मी फॅबो संघटनेचा सिद्धांत मी सांगतो. मी दर इलेक्शन मध्ये नाही, इलेक्शनचा माझा काही संबंध नाही. अशा इलेक्शन खूप बघितलेत मी माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये. मी दर 3 महिन्याला लंडनला जातो. लंडनला फॅबो नावाची फेडरेशन ऑफ बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन, जे आंबेडकर ऑर्गनायझेशन आहे, त्या इंटरनॅशनल याचा मी कन्व्हिनर आहे.
मी तिथला एक 5 लोक जे जगातले सदस्य आहेत त्याच्यापैकी मी एक आहे आणि त्याची दर 3 महिन्याला लंडनला मीटिंग होत असते. ती सेंटर आमचं लंडन आहे, जागतिक आंबेडकर राईट मुवमेंटचं, आणि म्हणून मी लंडनला दर 3 महिन्याला जातो. आणखी सांगतो, मी जातो सर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आपण. 5 वर्षांना नाही जात, 3 महिन्यांना जातो. बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती हा. समजून घ्या. ऐकायला पण भौगोलिक परिस्थिती पाहिली हा तर ज्या घरामध्ये पहिली 20 एकर जमीन होती, आज तिथं 1 प्लॉट झालेला आहे. एक मिनिट, फॅन लावा रे, फॅन. अशोक जय इकडे ना तू, फॅन लावा. हा बोल सर. ज्या घरात ज्या कुटुंबात 25 एकर जमीन होती त्या घरामध्ये आज 1 प्लॉटची जमीन कशाला यायली. अशा अवस्थेत खेड्या गावातील ग्रामीण भागातील सुपीक जमिनीवर सुपीक जमीन हे तुमचे कंपन्या विकास करायला उद्या चालू जमीनच राहिली नाही तर विकास कुठला करणार. तेच बोललो मी ना, मी तेच बोललो. याला पूर्वीपासून आपण विरोध का दर्शवतो? नाही, त्या फक्त आष्टी पाटोद्याकडं कोरडवाहू शेतीवर होत्या, आता सुपीक जमिनीवर येऊ लागल्या. आता सुरुवातीला माझं म्हणणं आता नको, माणसं मारणार असतील तर कशासाठी पाहिजे त्या पवन चक्क्या. म्हणजे कंपनी चालवणारे आणि त्याचे हस्तगत करण्यासाठी केलेली यंत्रणा याचे परिणाम. आता तो चहा कॉफी काहीतरी घेऊन जाणार, बसा ना. झालं, विनंती आहे. मराठा वंजारी वादामध्ये जो बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद भेटलेला आहे, त्या जातीयवाद शांत करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन एक वंजारा मराठा हा जातीवाद पेटलेला नाही. मराठा समाजातले किंवा वंजारा समाजातले काही टक्क्यांनी ही अफवा सोडलेली आहे. या जिल्ह्यामध्ये कसलाही वाद नाही. ते जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही टक्के करू लागलेले आहेत आणि ते तशा पद्धतीचं दूषित वातावरण बनवू लागलेलं आहे. बैठकीचे आयोजन आपण करायला पाहिजे. मी टक्क्यांच्या विरोधामध्ये आहे. सर्वांनी नाश्ता आणि चहा घेऊन जावं प्लीज. धन्यवाद, थँक्यू.